नमस्कार मंडळी. तर हा माणूस बघा इथे स्टेशनवर झोपलेला आहे. तर आज आपण याला विचारूया म्हणजे अशी काय परिस्थिती आली त्याच्यावर, त्या इथं माणूस झोपला आहे, काय त्याच्यावर परिस्थिती काय आहे विचारून. काका नमस्कार. हो दादा. काय बोलता आज इथं तुम्ही पुढे बघ तू म्हणता तसं. राहता कुठे तुम्ही? आम्ही तर बाई तो सांगितलं ना, अरे आम्ही जास्त झोपतो, आम्ही पण झोपतो बाईला काय नसेल म्हणजे तुम्ही संघ पडून तो मोठा होणार नाही, सूर्यकेतनं माणूस मोठा नाही होईल तेवढा आपण ते. तुम्ही राहता इथं मुंबईलाच राहता का कुठं गावावरून? मुंबईला. मुंबईला राहता तुम्ही? मुंबईला कुठं राहता तुम्ही? पुढं पण शेवगी पाण्याची बॉटल अल्युमिनियम पत्रवाळा इथलं. म्हणजे तुम्ही इथं काय कामासाठी आलाय का? हो काम काम काय भेटलं नाही? लेबर का नाही काय काम भेटलं? नाही भेटला. दिवाळीचा मेन दिवस पहिली अंघोळ आहे. पहिले आम्हाला. दुसरी तर तुम्ही असं मुंबईच्या माणसांना काय बोलणं इच्छितो की मुंबईच्या काय माणसं कशी मुंबईच्या आहेत? माणसाला गरज पण नाही रे, ते आपण खातोय बरं का. दिवशी असताना मुंबई माणसं म्हणलं बाबा हे तुला हे घे तुला हे घे, ती काय म्हणते माहिती का, नाही बाबा तुम्ही कुठले आणि मला काही नको सगळं तूच खा असं. म्हणजे तुम्हाला कसं वाटतं की मुंबईचे माणसं चांगले आहेत वाईट आहेत, म्हणजे कसे वाटतं? लगेच कळत रे. या हाताला बोट चांगली आहेत का? नाही ना. नाही. सगळ्यात मोठी किंमत याची हम्म. 5 बोट, तीच महाग आहे. मी काय मग याची त्याच्या अर्धी पण नाही. मग कोणतं चांगलं हे का ते असं. तुम्हाला काय वाटतं, गाव बरं का मुंबई बरं? अहो गावासारखं गाव थोडं गाव काय, गाव ते गाव आहे. जो गाव करून तो राव नाही करायचं. तुझ्या घे 50 लाख आहे, आमचं हे गाव आहे, आम्ही जे बोलतो ते तो ऐकलं आहे. तुझं काय ऐकणार आहे? काहीच नाही, झिरो. चालेल चालेल, तुम्ही करा आता आराम. हो तुला तुम्ही काय नशा वगैरे काय करत काय नाही? नाही काय नाही. असे चांगले राहा काय. चला भेटूया आपण नंतर. हो. तर मी तुम्हाला एकच सांगणं इच्छितो की आपल्यावर जी काय परिस्थिती आहे ती खूप चांगली आहे. म्हणजे आपण घरच्यांना नावं ठेवतो, तुम्ही आम्हाला हे करत नाही ते करत नाही, घरचे आपल्याला चांगल्यासाठी सांगतात. तर घरच्यांचं ऐका, मी बोलतो तुम्हाला परत. घरचे सांगतात का तर आपल्या चांगल्यासाठी सर्व सांगतात घरचे, तुम्ही हे करा ते करा, बाकी काय नाही. तुम्ही घरच्यांचं जर आता ऐकणार नाही तर पुढे जाऊन तुम्हाला काय होणार नाही. तर तुम्ही आता घरच्यांचं ऐका. बाकी तुम्ही बघतायच, त्यांनी पण सांगितलं की मुंबईचे माणसं फक्त कामापुरते असतात सर्व. तर ते पण गावाकडून आलेले, शेवटी त्यांनी मुंबईला कामं करायला आलेले, बट मुंबईच्या माणसाने त्यांना काम दिलं नाही. काय असेल काय वेगळं. तर मी पण तुम्हाला एकच सांगणं इच्छिते की तुमचे आईबाप काय सांगतात ते चांगल्यासाठी सर्व सांगतात, त्यांचं ऐका. बस, धन्यवाद. तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.